ओके ओके, थँक्यू गोपाल भाऊ, थँक्यू. हो करतो. ए दया, चहा दे. आले. हे घ्या, तुपात शिजवलेले बटाटे लावलेले खाकरा. आणि चहा. हो आणते. हा. बोला अरोराजी, कसं काय आठवण झाली? अच्छा, तुम्ही काळजी करू नका, मी आजच माझ्या माणसाला पाठवतो आणि तुमच्या हॉटेलचा AC ठीक करतो. हो तो लिकेज वगैरे सगळंच बघेल, तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे. ओके. हे घ्या. हा, गरम गरम चहा. हा. ओहो, बोला माया आजी. काय? अच्छा, नाही, TV मध्ये काहीच प्रॉब्लेम नसणार. मला वाटतं कदाचित तुम्ही रिमोट मध्ये चुकीचं बटन दाबलं असणार, म्हणून ते TV वर काही दिसत नसणार. हो, मी आजच एका माणसाला पाठवतो, तो नीट करेल. हा, ओके. येणार आजच नक्की येईल. पक्का. हा, नक्की. ओके. ओहो, सकाळी इतके फोन आले ना, शांतीने चहा सुद्धा प्यायला नाही देतायत. हे शांती, काम असेल तर सगळं आहे बाबा. या दिवशी काम माणसाची सोबत सोडतं ना, त्या दिवसापासून माणूस कुठलाही कामाचा राहत नाही, कळलं? हो, ते तर बरोबरच आहे बापूजी की काम महत्वाचं आहे, पण आई आले. आई, हा बाळा. आई, मी बाहेर जातोय. का? कुठे जातोय? मीटिंग मध्ये. मीटिंग? तुझी कसली मीटिंग आहे? भिडेनी तुला गोकुळधाम सोसायटीचा सेक्रेटरी बनवलं की काय? अरे वा बाळा, काँग्रेच्युलेशन. काय आई तू पण? पप्पा तर मस्करी करतायत. आणि पप्पा, सोसायटीची मीटिंग नाही, टप्पू सेनेची मीटिंग. उद्या आम्हाला शाळेला सुट्टी आहे, त्यामुळे आम्हाला थोडीशी प्लॅनिंग करायची आहे. अरे वा, सुट्टी? कसली सुट्टी टप्पू? आमच्या पुढच्या इयत्तेच्या मुलांची परीक्षा आहे, त्यामुळे आम्हाला सुट्टी आहे. म्हणूनच आम्ही प्लॅनेटोरियमला जायची प्लॅनिंग करतोय. हो हा बाळा, जा. ती खूप चांगली जागा आहे. मी तुमच्या सर्वांसाठी नाश्ता बनवते. हा. अरे वा, ठीक आहे आई. बाय आई, बाय पप्पा, बाय आजोबा, बाय. जा बाळा. सुट्टी, किती मस्त शब्द आहे, सुट्टी. ज्यांनी कोणी या सुट्टीचा आविष्कार केला आहे ना, त्याला जितके आशीर्वाद देऊ तितके कमी. हे टपूच्या तोंडून सुट्टी ऐकून मला सुद्धा सुट्टी घ्यायची इच्छा झाली. वाह, किती चांगला विचार आलाय तुझ्या डोक्यात जेठ्या. हो ना बापूजी. सुट्टी शब्द ऐकताच सगळं कसं चांगलं वाटू लागतं. जेठ्या, तू बघ, एवढी मेहनत करतोस, एवढं काम करतोस, तर मी तर सांगतो 1-2 दिवसांसाठीच कशाला, तू 1-2 महिन्यांची सुट्टी घे. बापूजी. हो, तू असा मस्त घरात पाय पसरून असा बसणे आराम कर, आणि दुकानात मी जात जाईन. आणि तसाही नट्टू, बागा आणि मगन तर आहेच ना. बापूजी. अरे काय बापूजी, कधी विचार केलास की एका दिवसाच्या सुट्टीमुळे देशाचं किती काम अडकतं, ते देशाचं किती नुकसान होतं. प्रत्येक आठवड्याला रविवारी एक सुट्टी मिळते ना, पण नाही, ती पुरेशी होत नाही. म्हणूनच आधेमध्ये शनिवारचा तू अर्धा दिवसच दुकानात जातो. सणासुदीला सुट्टी, निवडणुकीला सुट्टी, 15 ऑगस्टला सुट्टी, 26 जानेवारीला सुट्टी. त्याला तो बस हेच विचारतो, सुट्टी कधी आहे सुट्टी. मी तर म्हणतो या सुट्टी मागणाऱ्यांना ना अगदी कायमची सुट्टी देऊन टाकली पाहिजे. अगदी बरोबर बोलताय बापूजी. माझी आई पण नेहमी सांगते की जसं सूर्यदेव कधीच सुट्टी घेत नाहीत, नदी कधीच सुट्टी घेत नाही, तसंच आपण पण कधी सुट्टी नाही घेतली पाहिजे. आता यात सूर्यदेव आणि नदी देवी कुठून आले? राहू दे सुनबाई, राहू दे. ह्याला समजावण्यात ना वेळ फुकट नको घालू. तू राहा बाबा, तू आरामात घरात बसून राहा. तू जा बाबा, जा आतमध्ये जाऊन झोप बघू. दुकानात मी जा. अरे बापूजी, मी जातोय ना दुकानात. मी जातोय दुकानात, मी जाणार. बापूजी प्लीज असं नका करू. सोड, मी सांगितलं ना मी जातोय म्हणून. जेठ्या सोड मला, सोड मला. बापूजी. अरे मला नाही लागलं, मला जाऊ दे. जेठ्या बाजूला हो, मी सांगितलं ना मी जाणार. जय जिनेंद्र. दुकानात मी जाणार. जय जिनेंद्र. अरे जेठ्या, अरे थांब जेठ्या, थांब, मी जाणार आहे दुकानात.
मजा आली. बापूजी तुम्ही मस्करी करत होता. हा मग मस्करीच करत होतो. बाकी माझा जेठ्या तर खूप मेहनती आहे. कधी कधी त्याला आळस येतो मध्ये मध्ये, मग जरा चावी फिरवायला लागते. बघितलंच ना आता, मी चावी फिरवल्याबरोबर लगेच पळाला दुकानात. खूप मेहनती. जेठ्या म्हणजे जेठ्याच आहे. अरे काय करताय यार भाऊ, बघून चाला ना. अरे काय बघून चाला, तुम्ही बघून चाला. मुळात मी चालतच नव्हतो, मी उभा होतो. जर उभंच राहायचं आहे तर घराच्या बाल्कनी मध्ये उभा राहा. कंपाऊंड मध्ये मध्येच का उभे होते? जेठालाल माझी मर्जी, मी कुठे उभा राहीन, तुला काय करायचं आहे? अरे मला काय करायचं म्हणजे काय? हा आता बिनफुकट आपल्यामध्ये आढळ आपट झाली ना. आय एम सो सॉरी, मला उशीर झाला. हाय जेठाजी. गुड मॉर्निंग बबिताजी. अय्यर जाऊया. सकाळी सकाळी कुठे जाता बबिताजी? फिरायला जातोय. फिरायला का? अय्यर भाऊ ना दुकानावर नाही जायचं आहे, म्हणजे ऑफिसला नाही जायचं आहे नाही का? जेठालाल मी आज सुट्टी घेतली आहे. सॉरी बबिताजी, अय्यर भाऊ वाईट नका मानून घेऊ, पण तुमच्यासारख्या लोकांमुळेच आपला देश प्रगती नाही करत आहे. म्हणजे समजवतो. प्रत्येक आठवड्याला एक सुट्टी तुम्हाला मिळते की नाही रविवारी, पण ती तुम्हाला पुरेशी नाही, म्हणून तुम्ही शनिवारी सुद्धा अर्धा दिवसच कामावर जाता. मग वरून प्रत्येक उत्सवात तुम्हाला सुट्टी पाहिजे, इलेक्शन मध्ये सुट्टी पाहिजे, 15 ऑगस्ट 26 जानेवारी तुम्हाला सुट्टी पाहिजे. वरून तुम्ही मध्ये मध्ये सुट्टी घेता ती वेगळीच. म्हणजे 365 दिवसात मुळात 200 दिवस तर तुम्ही सुट्टी घेता. तर उरलेल्या 165 दिवसात आपला देश प्रगती कुठून करणार? बबिताजी तुम्ही मला सांगा, मी काही खोटं बोलतोय का? ऍक्च्युली जेठाजी, अय्यरने ही सुट्टी माझ्यासाठी घेतली. काय ना, गेल्या खूप दिवसांपासून ते खूप बिझी होते, म्हणून एकमेकांना वेळ द्यायला मीच त्याला रिक्वेस्ट केली होती की जर 1 दिवसाची सुट्टी घेऊ शकशील तर खरंच खूप बरं होईल. नाही नाही, ते तर बरोबरच आहे, एकदम प्रामाणिक आहे. बायकोसाठी नवऱ्याने सुट्टी घेतलीच पाहिजे ना. मी त्या व्यतिरिक्त सुट्टीचे हे घेतात ना त्याबद्दल बोलतोय बबिताजी, ते तर चुकीचं आहे ना. आणि तसं पण जेठालाल मी ओव्हर टाइम करून माझं सगळं काम संपल्यानंतर सुट्टी घेतली आहे. असं अर्धवट काम सोडून सुट्टी नाही घेतली आहे. तुमचं नोकरी करणाऱ्यांचंही चांगलं आहे, जेव्हा मनाला वाटेल तेव्हा सुट्टी घेऊ शकता. आमच्यासारख्या बिझनेसवाल्यांच्या काय आहे ना बबिताजी, जेव्हा पाहिजे तेव्हा सुट्टी नाही घेऊ शकत. इच्छा जरी असेल ना सुट्टी घ्यायची तरी नाही घेऊ शकत. काय आहे, सगळी जबाबदारी असते ना आमच्या डोक्यावर. हो, मी समजू शकते. तसं तुमच्यावर तर कामाचं खूप जास्त प्रेशर असेल ना. प्रेशर म्हणजे बबिताजी प्रेशर कुकर पेक्षा पण जास्त प्रेशर असतं. प्रेशर कुकरचं कसं आहे की त्यात जर प्रेशर वाढलं तर असं शिटीवर करून त्यातली वराळ काढू शकतो ना, पण दुकानाचं छप्परवर करून थोडी ना प्रेशर कमी करू शकतो. तुमचं अगदी बरोबर आहे. बबिता आता आपण जाऊया, नाहीतर जेठालाल सोबत बोलता बोलता पूर्ण सुट्टी संपायची. अरे हो, चला चला. तसं कुठे जाता सुट्टी साजरी करायला? जेठालाल आमचा पूर्ण प्लॅन सेट आहे. सर्वात आधी आम्ही एक मस्त हॉटेलमध्ये जाऊन ब्रंच करणार. म्हणजे लंच? लंच नाही जेठालाल, ब्रंच. म्हणजे काय आहे की जेव्हा ब्रेकफास्ट आणि लंच एकत्र करतो ना त्याला ब्रंच असं म्हणतात. नंतर जेठालाल आम्ही थोडा वेळ घरी येऊन आराम करणार. नंतर एक मस्त मॉल मध्ये जाऊन शॉपिंग करणार आणि त्याच मॉल मध्ये एक पिक्चर बघणार. आणि जेठालाल संध्याकाळी कॅन्डल लाईट डिनर करून घरी येणार. वाव, काय मस्त आयडिया. मी खूप एक्साइटेड आहे. चल जाऊया. हो चल ओके, चल. बाय जेठाजी, पुन्हा भेटू. चल. हे अय्यर भाऊ खरंच काही नशीब घेऊन जन्मले आहेत. चल जेठालाल, तुझ्या नशिबात सुट्टी नाही आहे, फक्त काम काम आणि कामच आहे. चला. रिक्षा रिक्षा काय? रिक्षा रिक्षा रिक्षा. जर यांना थांबायचं नसतं तर रिक्षा घेऊन रस्त्यावर येताच कशाला? अरे यार काय त्रास आहे खरंच. ओ भाऊ, MG रोड जायचं आहे, चला. सॉरी साहेब, आज मला सुट्टी आहे.
अरे सुट्टी आहे तर रिक्षेत काय करतोयस? ते काय ना साहेब, मी दिवस रात्र रिक्षात चालवतो. मग रिक्षेत झोपायची सवय झाली आहे, तर आता घरी झोपच लागत नाही ना, म्हणून इथे झोपायला आलोय. हा तर एक काम कर, मला MG रोडवर सोड आणि मग तिथे झोप. ठीक आहे चल. तुम्हाला कळत का नाही? मी सांगतोय ना की मला सुट्टी आहे आज. तुम्ही दुसरी रिक्षा बघा. ज्याला बघावा तो सुट्टी साजरी करतोय. एक मीच आहे ज्याला काम करावं लागतंय. करा आता काय, हेच आपलं नशीब. रिक्षा रिक्षा. ओम श्री जरीमरी माताय नमः. ओम श्री लाखेश्वर महादेवाय नमः. ओम श्री हनुमंताय नमः. ओम श्री लाखेश्वर महादेवाय नमः. ओम श्री भुवनेश्वरी माताय नमः. ओम श्री हनुमंताय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री राधे कृष्ण. ओम श्री भुवनेश्वरी माताय नमः. बागा, काय सांगू नट्टू काका, खूप मोठं धर्मसंकट आलंय हो. अरे पण झालंय काय हे तरी सांग. नट्टू काका, ते आज सकाळी दुकानावर यायच्या आधी मी बावरीजींना भेटायला गार्डन मध्ये गेलो होतो. सांगा बरं, मी कोण आहे? नट्टू काका. काय भागेश्वरजी, तुम्हाला माझा आवाज नट्टू काका सारखा वाटतो काय? बावरीजी, मी तर मस्करी करत होतो. काय भागेश्वरजी, तुम्हाला आजच्या दिवशी पण मस्करी सुचते? आजच्या दिवशी का? काय आज? तुम्हाला आठवत नाहीये की आज काय ते? लक्षात आहे ना, आज बुधवार आहे आणि तारीख पण 12 आहे. नाही भागेश्वरजी, आज अजून काहीतरी खास आहे. काहीतरी खास आहे? कमाल आहे बावरीजी, मला काय नाही आठवत की आज काय आहे. तुम्ही माझ्या चांगल्या मूडची वाट लावून टाकली. तुम्हाला तर काहीच लक्षात नाहीये. एक दिवस तर तुम्ही मला पण विसराल. अरे नाही नाही बावरीजी, फूल आपल्या सुगंधाला कसं काय विसरू शकणार? फुलाचा गंध तर त्याच्या आतमध्येच असतो ना. म्हणजे भागेश्वरजी, तुमच्या सगळं लक्षात आहे. मला सगळं नीट लक्षात आहे बावरीजी. आजच्या दिवशी 1 वर्षांपूर्वी आपण दोघे पहिल्यांदा भेटलो होतो आणि म्हणूनच बावरीजी, मी तुमच्यासाठी एक गिफ्ट सुद्धा आणलंय. गिफ्ट? काय गिफ्ट आहे भागेश्वरजी? तुम्ही स्वतः जुगडून बघा ना. कांदा? कांदा. तुम्हाला लक्षात आहे ना, या कांद्यामुळेच तर आपण पहिल्यांदा भेटलो होतो आणि म्हणून मी ठरवलं की आज तुम्हाला भेट म्हणून मी तो कांदाच देणार आहे. थँक्यू भागेश्वरजी. भागेश्वरजी, चला ना आजचा दिवस साजरा करूया. आधी पिक्चर बघायला जाऊया, मग पार्क मध्ये फिरायला आणि मग पावभाजी खायला. नाही नाही बावरीजी, आज सुट्टी नाहीये. आज तर चालू दिवस आहे. दुकानात खूप सारे काम आहे आणि जर का मी शेठजींना सांगितलं तर ते खूप रागवतील माझ्यावर. ते तर तुम्ही नाही सांगितलं ना तरी सुद्धा रागावणार. विचार करा ना भागेश्वरजी, आज आपली पहिली मीटिंग अॅनिव्हर्सरी आहे. शेठजींना मनवायला काय करू मी? एक काम करा, आज दुकानावरच नका जाऊ. नाही नाही बावरीजी, दुकानावर तर जावंच लागणार. आमच्या शेठजींना मनवायला अगोदर ते थोडे रागवतील, पण नंतर मी कसंही करून त्यांना मनवेनच. हा भागेश्वरजी, मग ठीक आहे, तुम्ही शेठजींकडून सुट्टी घेऊन मला घ्यायला या. नंतर आपण पिक्चर बघायला जाऊया, पण घ्यायला या. हा हो हो बावरीजी, तुम्ही अजिबात काळजी नका करू. मी इथून सरळ दुकानातच जाणार आणि शेठजींना मनवून सुट्टी घेऊन तुम्हाला परत घ्यायला येणार. अरे पण बागा, तू शेठजी जवळ सुट्टी मागणार कशी? अकॉर्डिंग टू शेठजीज डेली रुटीन, शेठजी या दरवाजातून आत येणार आणि आतमध्ये येऊन सर्वात आधी ते गल्ल्याला पाया पडतील.
जसा जसा घड्याळाचा काटा पुढे जाणार तसं तसं काम पण वाढत जाणार आणि जसं जसं काम वाढत जाणार शेटजींच्या डोक्याचं तापमान पण वाढत जाणार. तर मग एक काम करूया नट्टू काका, थंड थंड सीताफळ फालुदा शेटजींना पाजून नंतर त्यांचं डोकं एकदम शांत करेन आणि नंतरच त्यांच्याशी सुट्टीबद्दल बोलेन. नाही 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 बागा, सीताफळ फालुदा इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. सेव्ह मनी फॉर बावरी. आणि दुसरं काय आहे ना की थंड आणि गरम मिक्स झालं की एक्सप्लोजन होतं. थंड गरम, थंड फालुदा आणि शेटजींचं गरम डोकं दोन्ही एकत्र झाले तर दोघांपैकी एक तर फुटणारच. अरे बापरे, मग आता काय करू? शेटजी सोबत केव्हा बोलू मी? आय थिंक एक चान्स आहे. केव्हा? शेटजी गल्ल्याला पाया पडून काम सुरू करतील त्यामध्ये एक छोटीशी जागा आहे. त्या छोट्याशा जागेत शिरून तू तुझं म्हणणं सांगशील तर कदाचित तुझं काम होऊ शकतं. वा नट्टू काका वा, खूप छान आयडिया. याला म्हणतात म्हाताऱ्याचा अनुभव. चालतंय. नटू काका, हे बाहेर कसलं काम चालू आहे? शेटजी रोड रिपेअरिंगचं काम चालू आहे. सत्यानाश, आज पूर्ण दिवस डोक्यावरती ठाक ठोक चालू राहणार. गेला आजचा दिवस. अरे असं दिवसभर बाहेर काम चालू राहिलं तर ग्राहक दुकानात कसे येतील? काय खुणवाखुणवी चालू आहे दोघांमध्ये? शेटजी, बागाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? बोल, काय सांगायचंय? शेटजी ते बोल. त्याचं काय की ती अजून छोटीशी जागा उघडली नाही, कसं घुसू? अरे नको उघडू दे, तू शिरा. काय बडबडताय तुम्ही दोघे? नाही शेटजी, ते आज मला एक मिनिट तू थांब. मी बोलून घेतो तुझ्या अगोदर, नाहीतर मी विसरायचो. आज तुला खूप काम करायचं आहे. सगळ्यात आधी बँकेत जाऊन पासबुक भरून घ्यायची आहे. त्यानंतर ते अरोरा भाऊंच्या हॉटेलमध्ये आपण एसी दिला आहे ना, तर ते सांगत होते की त्यातून पाणी गळत आहे, तर ते पण बघून घे. नंतर त्या मायाजींचा फोन आला होता की त्यांच्या घरी केबल दिसत नाहीये. मला वाटतंय की त्यांचं टीव्हीचं सेटिंग बिघडलं असेल, तर ते बघून घे. आणि हो, गोपाल भाऊंचा चेक रेडी आहे, तो पण घेऊन ये. ठीक आहे? अरे हा, काय बोलत होतास? ते शेटजी, ते मी आज काहीतरी वेगळंच करण्याच्या विचारात होतो. काय नवीन स्टॉकची लिस्ट बनवायचा विचार करत होता? अरे बाबा, ते नटू काका करतील. तुला जे काम दिलंय ते तू कर ना. कशाला इथला तिथला विचार करतोयस? नाही शेठजी, मी ते नवीन स्टॉकची लिस्ट नाही, काहीतरी वेगळंच करायचा विचार करत होतो. काय वेगळं? काय बोलू? ते मी शेठजी, मी आज तुमच्यासाठी चहा आणायचा विचार करत होतो. अरे भाऊ, मग यात विचारायचं काय? मागव जा, चहा मागव. नाही शेठजी, बागा तुमच्यासाठी चहा मागण्याबद्दल विचारत नव्हता. मॅटर इज समथिंग एल्स. ऍक्च्युली बागा तुम्हाला काहीतरी सांगायला घाबरतोय. का? असं काय केलंस तू जे मला सांगायला घाबरतोयस? काय झालं तुझ्याकडून? नाही शेठजी, माझ्याकडून काहीच नाही घडलंय. मी काहीच नाही केलंय. मग ते म्हणजे आज ना मी आले बागेश्वरजी. बावरीजी तुम्ही? बावरी तू? बावरीजी तुम्ही इथे? तुम्ही मला रिक्षातून घ्यायला याल, मी तुम्हाला स्कूटरवर घ्यायला आले. आणि ही बघा पिक्चरची तिकीट आजच्या शोची. चला बागेश्वरजी, आपण पिक्चर बघायला जाऊया.